तर गुड मॉर्निंग. आम्ही चाललो आहे नागालँड. नागालँडला फेस्टिवल असतं त्यासाठी आम्ही बघण्यासाठी निघालो आहे. शिलाँगवरून छोटं प्लेन आहे निघालो. तर नागालँडमध्ये हॉर्नबिल फेस्टिवल असतं. पोचलो एअरपोर्टवर आणि जास्त शूट करायला मला वेळ नाही भेटला आणि हॉटेलवरनं जो व्ह्यू दिसत होता तो शूट केला मी बाल्कनीमधून. खूप जास्त थंडी आणि खूप जास्त फॉग होता आणि मग संध्याकाळी आम्ही निघालो जिथे हे फेस्टिवल सुरू असतं तिथे. खूप सारे शॉप्स म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात हे फेस्टिवल असतं आणि त्यांचं तिथलं ट्रेडिशनल आम्ही बघितलं आणि छान म्हणजे एक खूप वेगळा अनुभव आला. शॉपिंग पण केली आणि शॉपिंगसाठी लाकडी वस्तू किंवा मग त्यांच्या तिथल्या बाहुल्या, कापडी वस्तू म्हणजे शॉल तिथली खूप म्हणजे मानली जाते. वेगवेगळ्या टाईपच्या वेगवेगळ्या शॉल असतात. रेड कलरमध्ये ह्या ज्या दिसतात रेड कलरमध्ये शॉल, जॅकेट भरपूर काय काय होतं आणि वस्तू पण खूप छान होत्या आणि ज्वेलरी, लाकडी सामान भरपूर दिसलं मला. ज्वेलरी तिथली ट्रेडिशनल ज्वेलरी आणि इथे त्या फेस्टिवलमध्ये असं सगळेजण आपले एन्जॉय करत होते. आम्ही थोडासा शूट करण्याचा प्रयत्न केला पण छान आले, मजा आली मला तर आणि खूप छान वाटलं. हॉर्नबिल फेस्टिवल खरंच खूप छान आहे आणि तिथे एक आणखी छान दुसरा दिवस मग आमची बाहेर निघतात पेंटिंग खूप छान हँड पेंटिंग होते इथे. खूप छान छान हँड पेंटिंग होत्या, मला आवडल्या पण. आणि फक्त नेण्याचा आमचा प्रॉब्लेम होता कारण की फ्लाईटमधून काय काय नेणार. ऑलरेडी आम्ही भरपूर शॉपिंग केली होती पण खूप छान. दीदी पण खूप छान होती. ह्या स्वतःच्या पेंटिंग्स होत्या आणि प्राईस पण जास्त आवडलेली. भरपूर काय काय गोष्टी होत्या तिथे खाण्यापिण्याचा थोडं प्रॉब्लेम आहे कारण की नॉनव्हेज इथं खूप जास्त प्रमाणात खाल्लं जातं. थोडं खाण्यापिण्याचं व्हेज आहे त्यामुळे आम्हाला थोडी प्रॉब्लेम झाली आणि नॉनव्हेज वगैरे चालू ये एनिमी है हमारे.
क्या करूं इसका? A brief meaning of the folk song. At Zhongliyinpi, a meeting was announced for all to assemble. आराम से गिराना मत. वेगवेगळ्या प्रकारचे सॉन्ग खाना भी नहीं आता वेगवेगळे ये पता है क्या? तिथे आले बेजला तिथे नागालँड पहाडामध्ये हा मजा आली आम्हाला सगळं Groundbreaking global pledges, the Universal Declaration of Human Rights. This landmark document enshrines नागालँड गव्हर्नमेंट पण छान असते आणि बाहेर फिरायला निघालो फेस्टिवल असं रोडवर चालू खाण्यापिण्याच्या गोष्टी गर्दी बघूनच समजून असं काहीतरी म्हणजे भयानक अशी गर्दी होती रोडच्या साईडला. तरी आम्ही लेट झालो आम्हाला जायला आणि नंतर जाण्याचा परतीचा दिवस आला आमचा आणि जरा जाता आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये थांबलो आणि अशा तऱ्हेनं आमचा हा नागालँडचा प्रवास खूप छान झाला आणि खूप सुंदर आहे. हा डिसेंबरमध्ये थंडी खूप राहते आणि मग नंतर आम्ही हॉटेलच्या रूम्समध्ये आलो आणि अशा प्रकारे रूम्स होते आमच्या. त्यामुळे आम्ही तिथे थांबलो आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं. छोटासा मी एक हॉटेलचा टूर देते इथे जाता छान हॉटेल होतं आणि इथे खाण्यापिण्याच्या गोष्टी बऱ्यापैकी चांगल्या होत्या कारण की आम्हाला बाहेर कुठंच आम्हाला थोडं महाराष्ट्रीयन किंवा इंडियन असं खूप मिळत जास्त करून नॉनव्हेज इथं सर्व जर तुम्हाला हॉर्नवेलमध्ये जायचं असेल तर डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये हा फेस्टिवल असतो
आणि खूप छान फेस्टिवल असतो हा. व्हिडिओ कसा आवडला तर नक्की कळवा. खूप दिवसानंतर व्हिडिओ मी अपलोड केला आहे.